भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटीच्या तपासाला आता वेग आलेला आहे। रोजच घटनास्थळावर जाऊन आता चौकशी केली जात आहे। आपण बघितलं काल देखील याच ठिकाणी ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स याच कार्यालयामध्ये नाशिक पोलीस त्याचबरोबर एसआयटीची टीम आलेली होती आणि आज सकाळी देखील इथे टीम आलेली आहे। वरिष्ठ अधिकारी आपल्याला बघायला मिळत आहेत। एसआयटी टीम मधले प्रमुख अधिकारी आहेत आणि जे फिर्यादी होते फिर्यादींना देखील इथे घेऊन आलेले होते। त्याचबरोबर फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम देखील इथे दाखल झालेली आहे। काही पेपर्स काही फाइल्स अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये आहेत आणि जे फिर्यादी आलेले होते त्यांच्याकडून इथे नेमकं काय घडत होतं याबाबतची माहिती घेण्यात आली। मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून हा संपूर्ण तपास देखील करण्यात आलेला आहे। आताही आपण बघतोय की एक महिला अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर पुरुष अधिकारी आहेत। त्यांच्यामध्ये एक मोबाईलच्या माध्यमातून तपास सुरू होता आणि इतर टॅब म्हणा किंवा इतर ज्या वस्तू आहेत जो तांत्रिक पद्धतीने तपास केला जातो त्या संदर्भातली पुरावे गोळा करण्यासाठी त्या यंत्रांचा साधनांचा देखील वापर केला जात आहे। आपण बघतोय की मोबाईलमध्ये काहीतरी आतमध्ये शूटिंग चालू आहे, रेकॉर्डिंग केलं जात आहे। वास्तविक पाहता आपण व्हिडिओमध्ये बघायचो तो हा पुढचा भाग होता। म्हणजे या ठिकाणी जे एखाद्या व्यक्तीबरोबर भक्ताबरोबर जर कोणी आले तर त्यांच्या कुटुंबियांना इथे बाहेर ठेवलं जायचं आणि ते एक कर्मचारी उभे आहेत त्यांच्या आतमध्ये आपण दरवाजा बघतोय आणि ह्या दरवाजाच्या आतमध्ये ती केबिन होती आणि ह्या केबिनमध्ये तो त्या महिलांशी गैरकृत्य हा करत होता। आपण बघतोय की छोटीशी अशी जागा आहे आणि ह्या छोट्या जागेमध्ये तो महिलांशी गैरकृत्य करायचा। आतमधला जर लाईट बघितला तर अतिशय डीम स्वरूपाचा लाईट आहे, एक छोटं फोकस लाईट आतमध्ये बघायला मिळतोय। त्यामुळे जे आतमध्ये जे घडतं आहे ते बाहेर काय घडतं आहे याबाबतची बाहेर बसणाऱ्यांना फारशी कल्पना नसायची, पुसटशी कल्पना त्यांना देखील येत नव्हती। आणि इथून आपण बघतोय की दरवाजाच्या आतमध्ये एक ओम लिहिलेला आहे। आता हे जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर ची समोरची भिंत आहे त्या भिंतीवर ओम लिहिलेला आहे आणि जेणेकरून कुठेतरी धार्मिकतेला आपण वाहून गेलेलो आहोत, आपण जे करत आहोत ते पूजाविधीच करत आहोत असं भासवण्याचा देखील प्रयत्न ह्या भोंदू बाबाकडनं केला जात होता। त्यामुळे आतमध्ये जर आपण परिस्थिती बघितली तर काही व्हिडिओमध्ये त्या महिला पुढे जाऊन नमस्कार करताना देखील दिसतात, तर त्या नेमक्या कोणाला नमस्कार करतात हा देखील एक प्रश्न होता। तर आतमध्ये ओम आहे, त्याच्या पुढच्या बाजूला एक खुर्ची होती आणि अशा पद्धतीने एका छोट्याशा जागेमध्ये हा भोंदू बाबा इथे महिलांचं शोषण करायचा, त्यांच्यावर अत्याचार करायचा। हा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आल्यानंतर भांडाफोड झाल्यानंतर नाशिकसह राज्यभरामध्ये एकच खळबळ उडालेली होती। गेल्या 9 दिवसापासून एसआयटीच्या माध्यमातून तपास देखील केला जात आहे आणि आज देखील एसआयटीचे टीमचे अधिकारी इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या घटनास्थळी येऊन काही नोंदी देखील आजही करून घेतल्या जात आहे। वास्तविक पाहता कालच या संपूर्ण ऑफिसला सील करण्यात आलं होतं। आपण आताही बघतोय की महिला अधिकारी ज्या होत्या त्या आतमध्ये गेलेल्या आहेत, काही लॅपटॉप काही कम्प्युटर अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आहेत। आता आतमधला जो केबिन मधला लाईट आहे तो लाईट देखील आता बंद करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा ह्या केबिनचा दरवाजा आता बंद केला जात आहे। त्यामुळे जिथे हे सर्व कुटुंबीय बसायचे त्या भागामधला देखील तपास केला जात आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक भारतीय तिरंगा, भारताचा राष्ट्रध्वज देखील त्याने लावलेला आहे आणि ह्या भारताचा राष्ट्रध्वजाच्या इथेच हा कशा पद्धतीने अनधिकृत काम करत होता, हे देखील महिलांचं कसं शोषण करत होता हे देखील आता स्पष्ट होत आहे। एसआयटीचे साधारणतः 5 ते 6 अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। या फाईल्स आहेत, काही पॅड आहेत, काही पेपर आहे, डायरी आहे, त्याच्यावर ही संपूर्ण नोंदणी जी आहे ती केली जात आहे। आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालेलं आहे, इथे नेमकं काय घडत होतं या संपूर्ण तपास केला जातो। एक प्रिंटर देखील आहे, हे जे प्रिंटर आहे हे प्रिंटर देखील आता घेऊन चाललेले आहेत। फॉरेन्सिकची टीम इथे दाखल झालेली होती आणि त्यामुळे हा तपास अधिक वेगाने पुढच्या दिशेने जातो आहे। रोजच इथे येऊन नवनवी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न हा केला जात आहे। त्याचबरोबर जे नव्याने फिर्यादी येत आहेत त्या फिर्यादींकडनं काय माहिती मिळते त्या माहितीचा आधार घेत पुढच्या बाजूला ही संपूर्ण तपास होत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे
SIT प्रमुखांच्या तपासामध्ये आता नेमकं काय निष्पन्न होत आहे, हा तपास इथून पुढे कुठल्या मार्गाने जाणार हे बघणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। परंतु आपण बघतोय की आज सकाळी साधारणतः अर्धा तास आधी कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टी इथे ह्या सर्व त्यात महिला कर्मचारी असतील, अधिकारी असतील, काही फिर्यादींना घेऊन आलेले होते। आता सुरुवातीला फिर्यादी होते, फिर्यादींकडनं माहिती ज्या ठिकाणी चौकशी सुरू आहे त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या बाजूला जर आपण बघितलं तर त्या ज्या फिर्यादी होती, फिर्यादींना इथून पाठवण्यात आलेला आहे आणि त्यानंतरचा जो उर्वरित तपास आहे, उर्वरित आपल्याला जर काही घ्यायचं असेल तर ते घ्यायचं आहे। तर या संदर्भात आता पोलिसांकडनं पुढची खातरजमा केली जात आहे। काल देखील या ठिकाणी एक सील लावण्यात आलेलं होतं आणि आता देखील पंचांच्या समक्ष इथे एक सील लावण्यात आलेलं आहे। ज्या वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत तृप्ती सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इथे टीम आलेली होती आणि आपण इथे बघतोय पंचांची सही आहे 27/3/2026 ही तारीख टाकलेली आहे। पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांचं इथे नाव आहे आणि हा संपूर्ण सील लावल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। विशेष तपास पथक असं या नोटीसच्या खाली लिहिण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा की हे कार्यालय आज पुन्हा एकदा सील करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या बाजूला आपण बघतोय की दुसरीकडे देखील हे सील लावण्याचं आता कार्यवाही सुरू झालेली आहे। एक जे शटर होतं त्या शटरला लावलं आणि दुसरं जे शटर आहे त्या शटरला देखील अशा स्वरूपाची सील लावलेली आहे, जेणेकरून हे कोणीही आता उघडणार नाही आणि जर इथे जर काही गडबड आढळून आली, कोणी हे उघडण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात येईल। यासाठी इथे छेडछाड होऊ नये यासाठी इथे ही सील लावण्यात आलेली आहे। त्यामुळे SITचा आजचा तपास हा पूर्ण झालेला आहे। कालचा देखील तपास करण्यात आलेला होता आणि कालचा तपास झाल्यानंतर एक सील लावण्यात आलेलं होतं। काल ह्या दरवाजाचं जे कुलूप आहे ह्या कुलपाला देखील पंचांची सही आणि अशा स्वरूपाचं सील लावण्यात आलेलं होतं। असं आता आज इथलं हे कुलूप उघडण्यात आलेलं नाहीये, हे शटर उघडण्यात आलेलं नाहीये। हा कॉर्नरचा गाळा आहे, कॉर्नरचं दुकान आहे, त्यामुळे याला 2 शटर होते। हे शटर न उघडता पुढचं शटर उघडण्यात आलेलं होतं। मात्र इथे छेडछाड होऊ शकते, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे समक्ष अधिकारी कोण होते तर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, विशेष तपास पथक यांची सही आहे आणि त्याबरोबर 2 पंच होते, त्या पंचांची इथे सही आहे आणि त्याचबरोबर विशेष तपास पथक नाशिक शहर यांचा शिक्का देखील आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे आज पुन्हा एकदा विशेष तपास पथकाने इथे पाहणी केली आणि हे संपूर्ण कार्यालय सील केलेलं आहे। आजची इथली जी कार्यवाही आहे ही कार्यवाही आता पूर्ण झालेली आहे आणि आता आपण बघतोय की पोलीस अधिकारी पुन्हा एकदा आपल्या वाहनामध्ये बसून पुढच्या तपासाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। फॉरेन्सिकची मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही कालही इथे आलेली होती आणि आजही इथला तपास हा पूर्ण झालेला आहे। त्यामुळे या तपासामध्ये आज नवीन काय माहिती मिळाली हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या आधारेच पुढचा तपास देखील केला जाणार आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।